2025-26च्या निमित्तानं आयोजित केलेल्या परसावत नगरमध्ये या परसावत गल्लीतल्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले सन्माननीय संतोषरावजी गुजर, उपस्थित असलेले सन्माननीय गणेशरावजी घाडगे पाटील, उपस्थित असलेले दिनेशरावजी बोबडे, उपस्थित असलेले बंडूनाना बिडकर आणि या प्रभागातील 4 उमेदवार सलीम तांबोळी, डॉक्टर रणखाम, उपस्थित असलेला अर्जुन आणि उपस्थित असलेले विकास राजापुरे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या प्रभागामध्ये मी जवळपास 4 तासापासून फिरतोय आणि माझ्या लक्षात आलेलं आहे की 4 उमेदवार विजय झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ही 4 लोक महानगरपालिकेत जातील आणि निश्चितच महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. इतर पॅनलचे लोक काय म्हणतात मला माहीत नाही, पण इतर जे पक्ष आहेत, भाजप घ्या फक्त 35 जागा लढवते म्हणून त्यांचा महापौर होऊ शकत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारचे 35-36 लढते म्हणून त्यांचा महापौर होऊ शकत नाही. फक्त शिवसेना ही असा पक्ष आहे की पंजाब बरोबर काँग्रेस बरोबर युती आहे, 65च्या 65 जागा आम्ही लढवत आहेत आणि 65 पैकी 50 जागा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलाच महापौर शिवसेनेचा तिथं बसल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. म्हणून ज्या पक्षाची सत्ता असते, त्या पक्षाचे नगरसेवक जर असतील तर निश्चितच त्या प्रभागाचा विकास होऊ शकतो. आणि तुमचं सर्वांचं भाग्य असेल आणि या चौघांचं भाग्य असेल तर निश्चित ह्याच्यातलाच एखादा महापौर म्हणून सुद्धा तिथं बसू शकतो, हे तेवढंच सत्य आहे. आणि आपल्या प्रभागातला जर महापौर झाला तर त्या प्रभागाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. म्हणून आपण न चुकता 4 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं यासाठी मी इथं आलेलो आहे. माझी कित्येक वर्षाची मागणी होती, हे अंडरग्राऊंड जे ब्रिज आहे, भुयारी मार्ग, हे व्हावा म्हणून मी 2014 पासून प्रयत्न करतो आणि आज त्याला मुहूर्त आलेला आहे. आणि आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 1 वर्षामध्ये हे भुयारी मार्ग निश्चितपणाने पूर्ण होईल, याचं काम सुरू होईल. 1 वर्षानंतर तुम्हाला खालून जाणारा रस्ता तयार होईल. याचा संपूर्ण इस्टिमेट तयार झालेला आहे, त्याला लागणारे पैसे सुद्धा शासनाकडून आता तयार झालेले आहेत. आणि त्या निमित्तानं भुयारी मार्ग झाल्यानंतर या परिसरातील जवळपास मला वाटतं 50,000 लोक राहत असतील, 50,000पेक्षा जास्त लोक राहत असतील आणि त्यांना जाण्या येण्यासाठी चांगली व्यवस्था या भुयारी मार्गामुळे होणार आहे, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. कारण हे गेट जवळपास हे फाटक 50 वेळेस तरी कमीत कमी बंद होत असते. म्हणून एक चांगला सुखसुविधा या परिसरामध्ये विकसित व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले आणि त्याला आज यश प्राप्त झाले. शेवटी तुमच्या आशीर्वादानं मी आमदार झाल्यानंतर विविध प्रकारच्या योजना या शहरात आणल्या. आता जे मला राजू शिंदेने जे स्वागत केलं ते सुद्धा आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष आहेत. आम्ही काय शासनाच्या भरोश्यावर राहत नाही, आम्ही स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना केलेली आहे आणि जवळपास आपल्या विधानसभेमध्ये आणि शहरामध्ये 450 शाखा आज कार्यरत आहेत. जेवढे काही ज्येष्ठ नागरिक असतील 60 वर्षाच्या वर गेल्यानंतर त्यांना डोळ्याचा चष्मा असेल, कानाची मशीन असेल, कमरेचा पट्टा असेल, मानेचा पट्टा असेल, संडासला बसणारी चेअर असेल, त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन असेल, त्यांचे हृदयाचे ऑपरेशन असेल, हे सगळे मोफत करण्याचं काम मी गेल्या कित्येक वर्षापासून करतो आणि त्या माध्यमातून हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंच आम्ही चालू. कॅटरॅक्ट मुक्त योजना सुद्धा या विधानसभेमध्ये आम्ही सुरू केली आणि माझी संतोषरावला विनंती आहे, या परिसरातून आपल्या हॉस्पिटलला जाण्यासाठी एक चांगली सुंदर गाडी मोफत सेवा आपण ही निवडणूक झाल्या सुरू करावी, अशा प्रकारचं आश्वासन आपण या लोकांना द्यावं, जेणेकरून माझ्या ज्या भगिनी आहेत त्यांना डिलिव्हरी असेल, सिझरिंग असेल, ह्या सुद्धा गोष्टी मी मोफत केलेल्या आहेत. माझ्या भगिनीला कुठे पैसे लागू नयेत, चांगल्या प्रकारची डिलिव्हरी व्हावी, कुठेही त्यांचा मृत्यू होऊ नये, सिझरिंगसाठी ती सुद्धा व्यवस्था मी माझ्या हॉस्पिटलमध्ये केली. शेवटी एवढं मोठं मेडिकल कॉलेज कशासाठी काढले तर आपल्या लोकांची सेवा व्हावी यासाठी. आता तिथे कॅन्सर युनिट आम्ही नव्यानं सुरू करतोय, जेणेकरून आपल्याला मुंबईला जायची गरज पडणार नाही, तर कॅन्सरची ट्रीटमेंट परभणीमध्येच व्हावी, आपल्या जिल्ह्याची नाही तर वाशिम, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद इथून सुद्धा लोक परभणीमध्ये येतील. अशा प्रकारचे भव्य कॅन्सर हॉस्पिटल आपण तिथं निर्माण करू. शेवटी सर्वसामान्य माणसाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठीच आम्ही राजकारणात आलेलो. आता या गल्लीचा रस्ता सुद्धा मीच केलाय, पण दुसरे लोक म्हणजे आता अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीचा नियम आहे की अतिवृष्टी झाली तर घरामध्ये 48 तास पाणी असावं लागतं. कोणाच्याच घरात 48 तास पाणी नव्हतं, तरी पण मी 10,000 लोकांना जवळपास 10,000 रुपये प्रत्येकी देण्याचं काम मी शासनाच्या दरबारी भांडून केलेलं आहे. त्याचं श्रेय दुसरे माणसं घ्यायले, आम्ही काढून दिलं. अरे आमदार मी आहे,
मी आणलं तरच होईल ना. तुम्ही पोहोचणार कधी सांगा बरं. मग 10,000 लोकांना त्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये देण्याचं काम मी त्या निमित्ताने केलं. शेवटी तहसीलदार कलेक्टरवर माझी भांडणं झाले की 48 तास पाणी नाही म्हणून. मी म्हणत तुम्ही होते घरामध्ये, 48 तास पाणी प्रत्येकाच्या घरात आहे अशा प्रकारचं मी सिद्ध केलं आणि जवळपास 10,000 लोकांना 10,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम आम्ही केलं. शेवटी शासन असेल, प्रायव्हेट असेल, काही असेल, खाजगी स्तरावर सातत्याने आम्ही रोडवर असणारे कार्यकर्ते आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की ट्रॅक्टर फॅक्टर हे कुठून आलेलं आहे पंक्चर हे याला मतदान करू नका. आटू आहे का काय ते आटू पलटी झाला आटूचं काही खरं नाही. म्हणून कोणाच्या नादी लागू नका. असले आमिष दाखवायलेत काही नाही यांच्याकडे किंवा खकाट पार्ट्या द्या म्हणून यांच्या नादी काही लागू नका. ही मजबूत आपले सगळे लोक आहेत. आणि भविष्यात संतोषरावने मला गाडीतच सांगितलं की साहेब मी इथून गाडी सुरू करतो आणि या प्रभागातील एकही माणूस बिना विलाजाचं मृत्युमुखी पडणार नाही. प्रत्येक माणसाचा विलाज करण्याची जबाबदारी मी घेतो. अशा प्रकारची कॅन्सरचा पेशंट असेल, डोळ्याचा पेशंट असेल, कानाचा पेशंट असेल, कोणत्या महिला आमच्या भगिनी आजारी असेल तर 100% गाडी घेऊन त्यांचा विलाज करण्याचं काम त्यांनी मला आज वचन दिलेलं आहे. म्हणून तशा प्रकारचा विकास या परिसरामध्ये केलेला आहे आपण. हे फाटकाच्या बाजूचा रोड सुद्धा मीच केलेला आहे. या परिसरामध्ये बरेच काम आपण केलेले आहे. हे संविधान आपलं ते इमारत आहे ती सुद्धा आपणच उभा केलेली आहे पलीकडच्या साईडला. मला वाटतं सद्भावना मंडप ते सुद्धा माझ्याच कार्यकाळामध्ये झालेलं आहे. सद्भावना मंडप ते सुद्धा दुसरे लोक कॅसेट लावून वाजवले ते सुद्धा. अरे आमदार मी आणल्याशिवाय कसा फंड येईल सांगा बरं तुम्ही. आमदार मी आहे, मला संविधानिक अधिकार आहे, माझ्याशिवाय कसा फंड येईल. पण ती सुद्धा इमारत माझ्याच प्रयत्नाने झालेली आहे. शेवटी तुम्ही मला आमदार केलं म्हणूनच मी सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि तुम्ही जर आज महानगरपालिका आणली आपली, निश्चित महानगरपालिका येणार आहे. पण असं होऊ नये की महापौर झाला आणि आपले नगरसेवक नाहीत म्हणून ही शिडी जर आपण पर्वत विकसित करू शकलो तर निश्चितच आपल्या प्रभागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. महिलेसाठी सुद्धा देशात कधी घडलं नाही अशा प्रकारचं काम आपण केलेलं आहे. जवळपास आपल्याकडे 450 बचत गट आहेत आणि त्या बचत गटाला चांगल्या प्रकारचं लोन मंजूर व्हावं म्हणून बँक सुद्धा आपण स्वतःची काढली. त्या महिलाच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आहेत आणि आज यशस्वीरित्या ती पतसंस्था चालू आहे. जवळपास 8 वर्षापूर्वी मी पतसंस्था काढली. म्हणजे जे काही महिला असतील त्यांना 50,000 रुपये जरी पाहिजे असले तर नॅशनलाइज बँकेमध्ये, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गेल्यानंतर इतके कागदपत्र सांगतात की ती महिला परत बँकेतच जात नाही. म्हणून त्यांच्या अधिकाराची, त्यांच्या हक्काची एखादी बँक असली पाहिजे म्हणून मी एक पतसंस्था काढली. त्या महिलेतलंच एका महिलेला अध्यक्ष केलं, एका महिलेला उपाध्यक्ष केलं, एका महिलेला सचिव केलं. मला लोक म्हणजे राहुल पाटील येडं झाले म्हणजे आता याचे सगळे पैसे महिला घेऊन जातात. आणि मी बचत गटाला लोन देण्याचं काम त्या माध्यमातून सुरू केलं. आधी एक बचत गट होतं, 2 होते, 3 होते, 10 झाले, 100 झाले, आज 450 बचत गट आहे. आणि आज प्रत्येक महिला जवळपास 5-5 लाख रुपये त्यांना अर्ध्या रात्री काही गरज पडली तर त्या त्यांच्या हक्काच्या बँकेतून त्यांना एक कागदपत्र न देता मंजूर करण्याचं काम आपण करतो. शेवटी तुमच्या मालकीची पतसंस्था आहे, तुमच्या अधिकारातली पतसंस्था आहे. आणि मला आनंदानं सांगा वाटतं की आमच्या या भगिनी आहेत, माझ्या बँकेचं 99% परतफेड आहे. आम्ही फक्त बचत गटालाच पैसे देतो, बाकी कोणालाही पैसे देतो. पण 99% महिला ही त्यांच्या स्वतःची बँक असल्यामुळं जबाबदारीनं स्वतः ऑटोमध्ये येऊन पैसे बरोबर 1 तारखेला भरण्याचं काम या महिला करतात. एवढी इमानदारी या महिलांमध्ये आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला अजून पुढे जायचंय. आपल्याला या परिसराचा विकास करायचा आहे. या परिसरामध्ये चांगले शैक्षणिक दर्जाचे इथे चांगले कॉलेजेस काढायचे. या परिसरामध्ये आरोग्याच्या सेवा उपलब्ध करायच्या. या भुयारी मार्ग आपल्याला विकसित करायचे. इथं राहण्यायोग्य सगळ्या व्यवस्था करायच्या. तर निश्चित या पॅनलला आपण विजय करावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. येणाऱ्या 15 तारखेला मशाल या चिन्हावर 4 उमेदवार उभा आहेत म्हणून एकसारखं खटाखट बटन दाबून यांना निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.